नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. मित्रांनो, आपल्याला यापुढे संघर्ष या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे. पण तत्पूर्वी आज मी तुम्हाला या ग्रंथाचं सार सांगणारा एक पोवाडा म्हणा किंवा श्लोकबद्ध अनुवाद जो कैलासवासी भालचंद्र चिंतामणी तथा बापूसाहेब नगरकर यांनी केलेला आहे तो म्हणून दाखवतो. आणि त्यानंतर म्हणजे यातच संघर्षाचं सार कसं आहे यातून संघर्ष या ग्रंथाची थोडीफार कल्पना यायला मदत होईल. तर ऐकूया संघर्षाबद्दलचा पोवाडा. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम नमः शिवाय. प्रथम नमन संघर्ष प्रवण विज्ञान गणेशाला, वंदन सद्गुरु मातृपितृपदी गौरी शंकराला, वंदू अंबिका भवानी तुळजा शक्ती शंकराची, वंदू पाऊले कैलासाधिप शंभू मंगलाची, नवखंडी चौघडा घडघडे तुझ्या लौकिकाचा, मुकुटमणी तेजस्वी झळकला राष्ट्र भारताचा, पूर्णवाद माळवी उगवला नवा पूर्णचंद्र, तत्वप्रणेता पूर्ण पुरुष सद्गुरु रामचंद्र, अपौरुषेय प्रथम प्रकटले जगी चतुर्वेद, भगवद्गीता हरिमुखे प्रकटे हा पंचमवेद, पूर्णवाद प्रकटला सहावा सद्गुरुमुखी वेद, ऋक् यजुः सामाथर्व या परी असती सहा वेद, संघर्षाचा तंटा भांडण ऐसा नच अर्थ, संघर्षाने जीवनी होती प्रपंच परमार्थ, श्री सद्गुरूने जीवनी केला सतत संघर्ष, पूर्णवाद निर्मोनी जाहले दिव्य पूर्ण पुरुष, आदि मध्यसह अंत असा संघर्ष त्रिकालात, उत्पत्ती स्थिती लय संघर्ष त्रिविध अवस्थात, आधी भौतिक आध्यात्मिक सह अधिदैविकात, सर्वव्याप्त सर्वदा असा संघर्ष त्रिकांडात, नित्य नवा दृष्टीत पडतसे जीवनी संघर्ष, विचार करुनी मनी तयाचा घेऊ परमार्श, विश्वोत्पत्तीपासून बघता या दिनपर्यंत, संघर्षाने व्याप्त जाहला सर्व आसमंत, आधी भौतिक घडे अवस्था जन्मस्थिती मरण, आध्यात्मिक चारित्र्य घडवितो व्यक्तिमत्व पूर्ण, आदिदैविकामधी होय सर्वज्ञ पूर्णकामी, संपर्के संघर्ष होतसे त्रिविध सर्वगामी, अजर अमर अविनाशी अटळ संघर्ष जीवनात, अनंत तैसा अमर्याद हा बसतो दिनरात, भूतकाली वर्तमानी तैसा असे भविष्यात, त्रिकालपर हा त्रिगुण व्यापित तिन्ही अवस्थात, साक्षेपे जिद्दीने करणे अखंड सायास, यास म्हणती संघर्ष अर्थ हा मान्य सज्जनास, अट्टाहासे कार्य करीतसे दृढव्रती पुरुष, शर्थ करोनी प्रयत्न करणे म्हणजे संघर्ष, संघर्षाविन जगणे म्हणजे जीव असूनी मरणे, संघर्षासह जगणे म्हणजे मृत असूनी जगणे, संघर्षी संकल्प पाहिजे प्रामाणिक सत्य, दृढव्रती संकल्पा दाता श्री शिव भगवंत, जेवी जन्म संघर्ष त्यापरी मृत्यू ही संघर्ष, जीवन जगता प्रपंचातही असतो संघर्ष, त्रिगुणात्मक त्रयलोक यामध्ये शाश्वत संघर्ष, सर्वस्वाते व्यापुनी उरतो दशांगुले शेष, नानाविध संघर्ष चालती नित्य जीवनात, प्रसंग सन्मुख ठाके तैसा घडवितसे घटित, संघर्षाचा निश्चित ऐसा नकळे काळ वेळ, अवचित नकळत घडत असे संघर्ष सर्व काळ, संघर्षा नैपुण्य लागते योजकता संगे,
लोकसंग्रहासवे लोकमत अनुकूल त्या लागे. कालाचेही ज्ञान समर्पक सम्यक मिळवोनी, दैवी कृपा संपादन करणे उपासना करुनी. जीवन नैसर्गिक जगणे असा असतो सायास, परी जगावे अनायास ही आस मानवास. जन्मताची प्रत्येक जीव हा पराकरवी जगतो, पुढे जीवनी प्रयास करुनी जगावया शिकतो. प्रयास करुनी जगणे होते सुकर मानवाचे, परीतया मनोसक्त जगावे वाटे मनिसाचे. जीवन जगण्या प्रथम मनाचे हवेची पावित्र्य, पवित्र मन निर्माण करीतसे मानव चारित्र्य. निष्ठा प्रयत्न परिही निराश ना होई, सन्मुख ठाके संकट तरी त्या सामोरा जाई. अट्टाहासे प्रयत्न करिता नाखेदन हर्ष, संकल्पे निज ध्येय साधणे म्हणजे संघर्ष. संघर्षाने जन्मांतरीचे दुर्गुण झटकावे, साक्षेपे संस्कारित सद्गुण अंगी बाणवावे. अमोघाश्र संघर्ष प्रेरुनी दुरित निर्दळावे, करोनी संघर्षास जिद्दीने यशास मिळवावे. सत्य असे तैसाची नित्य संघर्ष सर्व काल, अनादि आणि अनंत त्याची अविश्रांत चाल. जगत असे संघर्ष जीवनी त्यापरी कालात, निसर्गदत्त स्वयंभूत तैसाची देवदत्त. खाली वरती मागे पुढती बघणे संघर्ष, जिवंत असण्या श्वसन चालते हाही संघर्ष. निद्रा भोजन मल उत्सर्जन यातही संघर्ष, छाये परी निज अस्तित्वाचा करी नित्य घोष. जिजीविषाही संघर्षाची माय बाप असती, संघर्षाची सावली म्हणजे सुख यश चिरशांती. मनोवृत्ती संघर्षा अनुकूल ती जीवन प्रती, कार्पण्याचा दोषची जीवन उदासीन वृत्ती. संकल्पे जो आपण होऊन पत्करी संघर्ष, ऐसा मानव जीवनी होतो अवतारी पुरुष. जन्म घेऊनी जीवन जगणे म्हणजे संघर्ष, प्रपंचपूर्ती करुनी मरणे यातही संघर्ष. जन्मापासून सुरू होतसे अखंड संघर्ष, मृत्यू झाला तरीही पुढती चाले संघर्ष. उत्पत्ती स्थिती मृत्यू यामध्ये नांदे संघर्ष, चिरंजीव अविनाशी असा संघर्ष पूर्ण पुरुष. जर्जर झाली तनु राहिले अस्थि चर्मशेष, नामशेष बल होऊन चाले जीवन संघर्ष. उरे अल्प आयुष्य तरी जगण्याची मनी आस, परी संघर्षे धरी शेवटी मरणाची कास. जीवन जगणे हाची मानवा असे निजध्यास, जीवन जगण्या अविरत करतो प्रचंड सायास. नकळत हा संघर्ष करावा लागे जीवास, ऐसा संघर्ष असे उपयुक्त जीवनास. गरज भासता पूर्ती करण्या लागे संघर्ष, संघर्षाने सुयश लाभता होई सुखहर्ष. दुरितावरती मात कराया लागे संघर्ष, संपर्काने होय परस्पर जीवनी संघर्ष. संपर्काचे पुढे येतसे जीवनी संघर्ष, दोन जीव संपर्कामध्ये येता होई संघर्ष. त्रिविधात्मक संपर्क नांदतो नित्य जीवनात, आध्यात्मिकसह आदि भौतिकी आदि दैविकात. संघर्षे संघर्ष वाढतो तत्वनित्य सिद्ध, वादविवादे नित्य वाढतो शब्दाने शब्द. चर्ची संघर्षात उद्भवे ज्ञान तत्वबोध, परी दुष्ट संघर्ष राहतो नित्य कलह सिद्ध. प्रपंच परमार्थामध्ये होतो सतत संघर्ष,
प्रयत्न पुरुषार्थमधीय सतो घनिष्ठ संघर्ष. प्रयत्न पुरुषार्थाने होई प्रपंच परमार्थ. पूर्णवादी संघर्ष सांगतो हाची गुह्य अर्थ. एक व्यक्त संघर्ष तसा अव्यक्त असे अन्य. पहिल्याची जाणीव होत असे दुजा गुप्त अज्ञ. असे प्रथम संघर्ष भयानक परी सालस असतो. भासे मृदू अव्यक्त शेवटी उग्ररूप होतो. व्यक्ताव्यक्त द्विविध असे संघर्ष जीवनात. व्यग्र उग्र अव्यक्त सर्वदा सौम्य आणि शांत. व्यक्त रौद्र संघर्ष चालतो नित्य संगरात. अव्यक्त असा संघर्ष नांदतो नित्य मानसात. प्रपंच परमार्थाचे बघता यश कारण खोल. आढळते संघर्ष प्रवण वृत्तीच त्यास मूळ. हृदयस्थित परमेश तोची संघर्ष प्रवण वृत्ती. हाची सत्य निष्कर्ष तयाचा निघे शोध अंती. पुरुषार्थे संघर्ष प्रवण प्रवृत्ती नित्य होत. कार्पण्य करी संघर्ष पलायन वृत्ती मानसात. उद्भवता कार्पण्य दोष मनी यदा ऐन काला. सिद्ध करी संघर्ष प्रवण प्रवृत्ती संगराला. वेदा माझी संघर्षाचे विश्वरूप दिसते. अपौरुषेय स्वरूप त्याला वेदश्रुती म्हणते. पौरुषेयासह अपौरुषेय स्वरूपे ही दोन. साक्षेपे अभ्यास करोनी येई आढळून. वेदापरी इतिहास पुराणी दिसतो संघर्ष. संघर्षास स्वधर्म पाळिती अवतारी पुरुष. सत्यवादी संघर्षी अयोध्यापती हरिश्चंद्र. श्रीकृष्णासह स्वधर्मपालक प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र स्वप्नी मागता विश्वामित्रे सर्व राज्यदान. पत्करुनी संघर्ष करोनी स्वधर्म संपन्न. संघर्षे संकल्प पूर्तता करुनी पूर्णवचन. धन्य जाहला हरिश्चंद्र नृप सूर्यकुलोत्पन्न. कैकेयी दशरथास मागे इच्छित वर दोन. दशरथ होतो कैकेयीला पूर्ण वद्वचन. श्रीरामे वनवासी 14 वर्ष पूर्ण व्हावे. भरता द्यावे राज्य अयोध्या हे वर मज द्यावे. हे वर मज द्यावे. स्वधर्म पालन पितृवचन मधी चाले संघर्ष. साक्षेपे मनी शोधुनी बगती राम पूर्ण पुरुष. स्वयं निर्णयी संघर्षी श्री सूर्यकुलोत्पन्न. स्वधर्म करीती परते सारुने दूर पितृवचन. जाई दंडकारण्ये राम संकल्प करोनी मनी. पतिव्रता संगती जातसे जनकनंदिनी वनी. स्वधर्म जाणुनी लक्ष्मण जाई श्रीरामा मागुन. सोडी अयोध्या मातृपितृपद कमला प्रतिवंदन. तपसंघर्षे विप्रजाहला नृप विश्वमित्र. द्रष्टा गायत्री मंत्राचा दिसेन अन्यत्र. न्यायनीती षट्शास्त्र निपुण संघर्ष करुनी जेणे. मूळ राम शागिर्द जाहले न्यायाधीश प्रभुणे. राम भरत प्रेमाचा घडला अमृत संघर्ष. राज्य रक्षिले 14 वर्षे भरतवीर पुरुष. पाठ राखुनी वर्षे 14 लक्ष्मण सौमित्र. सेवितसे श्रीरामा होऊनी बंधू सखा मित्र. उत्पाटुनी द्रोणाचल घेऊनी झेप अंबरात. सीता शोधुनी लंका नगरी करुनी भस्मसात. सागर उल्लंघोनी करीतसे भीषण संघर्ष. वज्रबली हनुमान अंजनी पुत्र पूर्ण पुरुष. दर्यावरती सेतू बांधिला करोनी संघर्ष. जांबवंत सुग्रीव नील नर पराक्रमी पुरुष. भयद रौद्र संघर्ष जाहला राम रावणात. झुंझुनी तुंबळ वधुनी रावणा घोर संगरात. रजक शब्द कानी येता क्षणी स्मरे राजधर्म.
यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम करीन कधी कर्म, पाहुनी लोकेशणा तयाचे जाणूनिया वर्म, सीता त्यागुनी रामाने केला निज धर्म. वाल्मिकीचे रामायण म्हणती काव्य काल्पनिक, तसा काल्पनिक रामही म्हणती बुद्धिवादी लोक. काव्य काल्पनिक असंभाव्य जे चिकित्सका भासे, शतकानुशतके जिवंत राही समाजात कैसे. जिवंत राहुनी जीवनात तो निर्मितसे राम, हाची बोलला वाल्मिकी मुनीचा एकमेव राम. महाकाव्य रामायणी दिसतो अखंड संघर्ष, जीवनभर संघर्ष पत्करी राम पूर्ण पुरुष. माता सुत संघर्षा म्हणती वत्सल संघर्ष, घडवी अशोदा श्रीकृष्णाला सर्वोत्तम पुरुष. माती खातो कृष्ण म्हणोनी करिता मनिकोप, श्रीकृष्णाचे मुखी यशोदा पाही विश्वरूप. मध्यम पांडव सव्यसाची नररत्न शौर्य खाणी, भक्ताग्रणी कृष्णाचा निर्मल वीर सत्यवाणी. फिरत्या चक्रस्थित मत्स्याचा लक्ष्यवेध केला, एक वाणी नरवीर धनंजय पर्णी द्रौपदीला. आप्त बगुनी मनी व्याकुल होता पार्थ संगरात, प्रबोधने संघर्ष जाहला कृष्ण अर्जुनात. कृष्णे सांगून तयास केला संशय निवृत्त, बोल ऐकुनी होई धनंजय संगर प्रवृत्त. पुरुषार्थे संघर्ष प्रवरण वृत्ती मनी होई, कार्पण्ये संघर्ष पलायन वृत्ती नित्य होई. उद्भवता कार्पण्य दोष मनी यदा मानवाला, संघर्ष करी प्रवृत्त तयासी सिद्ध झुंजण्याला. कौरव पांडव संगर तांडव द्वापारयुगी घडले, अष्टादश अक्षहिणी सैनिक संगरात लढले. भगवद्गीता अष्टादश अध्याय ब्रह्मनाद, श्रीकृष्णाचे मुखे प्रकटला हा पंचमवेद. हिरण्यकश्यप उदर फाडिती नृसिंह ऋषिकेश, छत्रपती नरसिंह जाहले धैर्यमेरू पुरुष. प्रतापकडी संघर्ष जाहला भेट मिलनाचा, वाघनखे शिवराजे चिरिला देह अब्जुलाचा. देह अब्जुलाचा गुप्त मौन संपर्क ठेवूनी बंदित दिनरात, साक्षेपे संधान बांधुनी आग्राश हरात. प्राणपणे संघर्ष करुनी भेदुनी बंदिशाला, गरुड छत्रपती नभी उडाला थेट दक्षिणेला. 1857 संवत्सरी भारतात, रौद्र भयद संघर्ष घडे स्वातंत्र्य संग्रात. जन्म मृत्यूसह यशापयश हे देवाधीन असते, म्हणून आले अपयश समरी राष्ट्र भारताते. लोकमान्य टिळकांनी केला अमोल संघर्ष, स्वराज्य प्राप्तीसाठी झुंजले धैर्य मेरू पुरुष. सत्य अहिंसाव्रती महात्मा गांधी अमित वर्ष, परकीय सत्ता नष्ट कराया केला संघर्ष. आद्य शंकराचार्य पत्करुणी स्वधर्म संघर्ष, बौद्ध जनमत खंडन करीती दिव्य वेद पुरुष. मंडन मिश्रा जिंकुनी गेले स्थापन अद्वैत, वैदिक धर्मध्वज फडकविला अखिल भारतात. अखिल भारतात दास ग्रंथ हा कार्ल मार्क्सचा वाङ्मय संघर्ष, कृतीत उतरवी लेनिन रशियामध्ये हे प्रत्यक्ष. समाज आमूलाग्र बदलुनी साम्यवादी झाला, पारंपरिक देवधर्म संस्कार लोप झाला. बुरे चांगले इष्ट अनिष्ट प्रखर सौम्य शांत, उचित अनुचित अवचित अघटित अत्यद्भुत अमित. असंभाव्य अनपेक्षित विस्मय जनित विविध रीती, अनेकविध संघर्ष नित्यशा जीवनात होती. बंधू भगिनी संघर्ष जाहला कृष्ण द्रौपदीत, वस्त्रहरण संकटी धावला श्रीहरी निमिषात.
सागर श्रीरामात जाहला अघटित संघर्ष, दक्षिणाब्धीला हतबल करीती मर्यादा पुरुष. बालक झोपत असता माता गात मधुर गीते, चुंबन घेऊन थोपटी पुत्रा अंकी मृदुल हाते. हट्टाने जेववी सुताला दावुनी भयरोष, माता पुत्रामधी चालतो वत्सल संघर्ष. वत्सल संघर्ष. राही युगे 28 विठ्ठल उभे विटेवरती, पुंडलिकाचे भेटी करिता तिष्ठती दिनराती. देव भक्त संघर्ष भेटीचा युगानुयुगे चाले, करकटी ठेवणी लाविती विठ्ठल वाटेवरी डोळे. ईश्वरी घटना म्हणून बालक जन्माला येते, समजत नसता प्रयत्न करूनी चलनवलन करीते. प्रयत्न आपोआप होऊनी श्वासोच्छ्वास, रोदन करूनी दूध मिळविते भूक शमविण्यास. शिक्षण घेता अभ्यासाचा चाले संघर्ष, त्यासी विद्वज्जन म्हणती हा ज्ञानी संघर्ष. उपासनेचा भक्तमुखे जो होय नामघोष, त्यासी नाम ईश्वर भक्तांचा श्रद्धा संघर्ष. संघर्षाने चतुर्वेदमुखी घोकुनी विद्यार्थी, होई विद्या ज्ञान निपुणतो शास्त्री दशग्रंथी. बुद्धी कला कर्तृत्व असुनी जो षड्गुण संपन्न, तोची करी संघर्ष यशस्वी ज्ञान समुत्पन्न. माता पुत्रामध्ये चालतो वत्सल संघर्ष, पितासुतामध्ये नित्य प्रबोधन चाले संघर्ष. बंधू सहोदरमध्ये कलह संघर्ष नित्य चाले, अवीट बंधू प्रेमाचा संघर्ष मुदे डोले. सद्गुण दुर्गुण परस्परांचा होतो संघर्ष, सद्विचार कुविचार यामध्ये असतो संघर्ष. स्वार्थ आणि निस्वार्थ यामध्ये सतत संघर्ष, सज्जन दुर्जन नित्य भांडती करोनी संघर्ष. न्याय आणि अन्याय परस्पर विरुद्ध संघर्ष, प्रामाणिक विश्वासघातकी यामध्ये संघर्ष. सद्बुद्धी दुर्बुद्धी यामध्ये कायम संघर्ष, नीती आणि अनीती यांचा त्रिकाल संघर्ष. आस्तिक नास्तिक संघर्षाला आदी ना अंत, यांचा द्रष्टा साक्षी एकची श्री शिव भगवंत. शासन आणि शासित यामध्ये सतत संघर्ष, क्रांती होता जगी अवतरतो महापूर्ण पुरुष. सहस्त्रवर्षे ज्यूवरी सत्ता परक्यांची होती, ज्यू होते परतंत सर्वथा परक्यांचे हाती. परी धर्म संस्कृती कायदा ही रक्षण करुनी, संघर्षे स्वातंत्र्य मिळविले शर्थ ही करुनी. ती स्वतंत्र झाले इस्रायल हे राष्ट्र जगा माझी, डंका गर्जुने प्रसिद्ध झाले पराक्रमी गाजी. सान परगणा शोधे इतुका, सान परगणा शोभे इतुका प्रदेश विस्तार. परी संघर्षे स्वतंत्र झाले राष्ट्र म्हणून थोर, राष्ट्र म्हणून थोर. प्रपंच परमार्थात शोधुनी आढळते अंती, यशगुरु किल्ली म्हणजेची संघर्ष प्रवण वृत्ती. सजीव जीवन चैतन्यात्मा यालाची म्हणती, या परी संघर्षाची गाती श्री सद्गुरु महती. व्यष्टी समष्टी यामधला संघर्ष समाजात, सत्तेचा संघर्ष चालतो राजकारणात. संघर्षाचा संघर्ष होत असे, धर्माचा संघर्ष होत असे शास्त्री पंडितात. अर्थाचा संघर्ष खेळतो जनव्यवसायात, जनव्यवसायात. बंधुप्रेम संघर्ष घडे श्रीराम भरतयात, शिष्यगुरु संघर्ष झाला कृष्ण अर्जुनात. भक्तिभाव संघर्ष झाला विठ्ठल तुकयात, पिता पुत्र संघर्ष उद्भवे राम दशरथात. संघर्षे संशोधन करी विज्ञान समुत्पन्न, शक्तिविदायक तशी विनाशक शक्ती करीती उत्पन्न.
विज्ञाने संघर्षी लागिला अणुश अस्त्रशोध, तये भडकले रौद्र भयानक जगद्व्यापी युद्ध, कर्करोग निर्मूलन करण्या करोनी संघर्ष, संजीवनी संशोधन करीती विज्ञान ते पुरुष, ईश्वरी सत्ते पुढे कुंठतो सर्व ज्ञानकोश, म्हणोनी संघर्षा म्हणती विद्वान पूर्ण पुरुष, देव स्वयं संघर्ष प्रवण त्या रुची संघर्षाची, करुणी नित्य संघर्ष जीवन प्रेमवर्धनाची, भक्त रक्षणा शस्त्र घेऊनी सज्ज दिवस रात, भक्त मारिता हाक येतसे धावुनी निमिषात, धावुनी निमिषात, संघर्षाला आदी नाही तैसा नच अंत, अनादिकालापासून चाले या घडीपर्यंत, पूर्वी होता आज चालतो पुढेही चालेल, अजरामर तैसाचे अटळ हा अमर्याद काल, संघर्षे जीवनात घडती प्रपंच परमार्थ, संघर्षाविन काही न राहे जीवनात अर्थ, चारही पुरुषार्थाचे कारण, चारही पुरुषार्थाचे कारण, मूळ असे यत्न, देवाने जन्मता मानवा दिदले हे रत्न, धर्म जगुनी जीवन बहरावे जागावा देव, याकरिता संघर्ष ग्रंथ हा निर्मिती गुरुदेव, व्यक्तीचा उत्कर्ष त्यापरी प्रगती समाजाची, फले उभयही असती दोन्ही या संघर्षाची, पूर्णवाद साहित्य संहिता दिव्यज्ञान खाणी, श्री सद्गुरूचे मुखे प्रकटली दैवी देववाणी, पतित पावन परब्रह्म, पतित पावन परमब्रह्म संघर्ष दिव्य ग्रंथ, तोची ग्रंथ अनुवादित केला काव्यबद्ध सार्थ, श्री सद्गुरूची ग्रंथसंपदा कलियुगीचे वेद, जगी जीवनानंद भोगण्या प्रगटविले वरद, श्रद्धा ठेवुनी गुरुवचनावर होऊनी निश्चिंत, पूर्णवादाचरणी बाणावा वागुनी दिनरात, वागुनी दिनरात, श्रद्धेने वाचील कुणी हा संघर्ष ग्रंथ, होण्यासी संघर्ष प्रवण जो यत्न करी सार्थ, वास्तवतेचा घडेल साक्षात्कार जीवनात, उपासनेचे फलही त्याच्या पडेल पदरात, करता आणिक काव्य करविता श्री सद्गुरुमूर्ती, काव्यलेखना सद्गुरूंची संघर्ष प्रवण स्फूर्ती, संघर्षाची रचना करीती पूर्णवाद पुरुष, माझे तनुला लेखणी करुनी लिहवी संघर्ष, लिहवी संघर्ष, सद्गुरु कृपया समाप्त झाले संघर्ष स्तवन, श्री सद्गुरुने करुनी मम आयुष्य वर्धमान, जन्मस्थिती निर्वाण सर्वता ईश्वर आधीन, करीतो सद्गुरुचरणी समर्पण, भावभक्तिपूर्ण, भावभक्तिपूर्ण, करीतो सद्गुरुचरणी समर्पण, भावभक्तिपूर्ण, 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 श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. आपण संघर्षाचं वास्तविक स्वरूप या पोवाड्यामधून म्हणा किंवा श्लोकांमधून कसं असतं ते जाणलं असेलच. धन्यवाद. यापुढे आपण संपर्काचा अभ्यास केल्यानंतर संघर्षाचाही क्रमाक्रमानं अभ्यास करूया. आपल्याला आवडल्यासच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करून सहकार्य करावे विनंती. धन्यवाद.